शिव संहार करतात, मग ते कल्याणकारी कसे असू शकतात? हा अजून एक खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की शिव जर संहाराची देवता आहे, शिव जर प्रलयाची देवता आहे, तर ते कल्याणकारी कसे? संहाराशिवाय कल्याण नाही हा सृष्टीचा नियम आहे. संहाराशिवाय कल्याण नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवलं पाहिजे. काहीही मिळवायचं ही जशी भक्ती असते ना, तसं काहीतरी सोडायचं ही सुद्धा भक्ती असते. नवीन गुण मिळवण्यासाठी आधीचे वाईट गुण सोडावे लागतात. वासनांचा संहार करणारा शिव आहे, माझ्यामधल्या वाईट गोष्टींचा संहार करणारा शिव आहे. आणि ही शाश्वत गोष्ट आहे की माझ्यामधल्या वाईट गोष्टींचा संहार झाल्याशिवाय नवीन गोष्टी प्रस्थापित होत नाही. थोडक्यात जर सांगायचं एका वाक्यात तुम्हाला, तर आसुरी गुण माझ्यामध्ये जे आहेत त्याचा संहार शिवानी केल्याशिवाय दैवी गुणांचा अंतर्भाव भक्तामध्ये होणार नाही. म्हणून पहिली गोष्ट भक्तीमध्ये जर कोणती करायची असेल तर संहाराची करावी लागते. म्हणून शिवाची पूजा आहे. आणि ह्या संहारातनं कल्याण आहे. माझा संहार नाहीये, माझ्यामधल्या दुर्गुणांचा संहार शिव करणार आहे. आणि ह्या दुर्गुणांच्या संहारामध्येच माझं कल्याण आहे. म्हणून शिव कल्याणकारी आहे.